असेच एक व्यक्ती होता. हा व्यक्ती सत्संगाला प्रवचनाला जायचा, तुमच्या माझ्यासारखा असा येऊन बसायचा. बसल्यानंतर महाराज बोलायचे, या संसारामध्ये प्रेम वगैरे काही नाही, हे सगळं स्वार्थ आहे, वासना आहे आणि लोक एकमेकाकडे आकर्षित झालेले आहेत, केवळ वासना आणि स्वार्थासाठी आकर्षित झालेले आहेत. प्रेम कुणाचं आहे इथे? हां, तर नेमकं प्रेम काय असतं वगैरे ते महाराज बोलायचे. खरं बोलणं संतांचं काम आहे. मग तो व्यक्ती नेहमी येऊन बसायचा, सोमवारी असं प्रवचनामध्ये येऊन बसायचा. आणि प्रवचनाला बसल्यानंतर त्याला एक डाऊट आला. म्हणले, महाराज तुम्ही सगळं काही चांगलं सांगता, पण हे वाक्य काही मला पटत नाही. म्हणले, काय? प्रेम नाही या जगामध्ये. परिवारामधलं जे प्रेम म्हणतो, माझ्या बायकोचं प्रेम माझ्यावर आहे, माझ्या नवऱ्याचं प्रेम माझ्यावर आहे, माझ्या मुलाबाळांचं प्रेम माझ्यावर आहे, हे खरं नाही. हे तुम्ही खरं बोलत नाही म्हणले, हे तुम्ही खोटं बोलताय म्हणले. अहो, माझा परिवार बघा म्हणे, माझ्या बायकोचं किती प्रेम आहे माझ्यावरती, माझ्या मुलाबाळांचं किती प्रेम आहे, माझे आई वडील सुद्धा आहेत, त्यांचं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे म्हणे. म्हणले, थोडंसं प्रयोग करायला लागतंय म्हणले. महाराज पण हुशार होते. महाराज म्हटले, हो बघ म्हटले, हा संसारच असा बनलेला आहे, वासनेनं भरलेला आहे, इथं कोणाचं कोणावर प्रेम नाही म्हटले. बरं म्हटले, ठीक आहे, सिद्ध करूया. आज एक प्रयोग करूया म्हटले आपण. आता घरी जायचं, घरी गेल्यानंतर मेल्याचं नाटक करायचं. काय करायचं? मेल्याचं नाटक करायचं, सोंग करायचं. मग त्यांनी सोंग केलं, घरी गेला हा, आणि घरी गेल्यानंतर त्यांनी काय केलं? मेल्याचं नाटक केलं. मग हाले ना, उठे ना. बायको लागली रडायला. बायको लागली रडायला आणि मग डॉक्टर गावातला वैद्य आणला. वैद्य आणल्यानंतर तो वैद्य आला. वैद्याला या आधीच सांगून ठेवलं होतं. वैद्याने नाडी चेक केली, गेला म्हणले, गेला माणूस, गेला म्हणले. गेला नव्हता, पण म्हणले गेला म्हणले. मग काय नाही, सगळ्यांनी रडायला सुरू केलं. मेल्यानंतर रडतात आपल्याकडे, त्याला म्हणा मराठी गहीवर घालणे. काय घालणे? तुमच्याकडे घालतात का गहीवर? कसा घालतात? त्याच वेळेला असते बरोबर, आता तर जमत नाही. बायकोने गहीवर घातला, बायको ओरडायला सुरू केली, धनी किती हो तुम्ही चांगले होता, असे कसं वारद्यावर टाकून गेला, अजून लय काही करायचं होतं आपल्याला, नातवाचं तोंड तरी बघायचं की, वगैरे वगैरे सुरू केलं बायकोने. ते सगळं कोण ऐकतंय? नवऱ्याला वाटलं काय प्रेम आहे, खरंच प्रेम आहे, हे महाराज नेमकं खोटं बोलतंय म्हणले. महाराज लोकांना काही कामं नाहीत. बायको, आई होती 90 वयाची, आई पण रडायला लागली. म्हणले, का र लेकरा, माझ्या आधी कसा र गेला. आई पण रडायला लागली. असं दिवस बघायला लागतील मला वाटलं नव्हतं. असं आई रडायला लागली. मुलं पण होती, मुलं पण रडायला लागले. म्हणजे बाबा आता आम्हाला कोण सांभाळणार, असं तसं मुलं सगळे रडायला लागले. हे सगळं ऐकल्यानंतर त्या मेलेल्या माणसाला बरं वाटायला लागलं. म्हणले, नक्कीच 100% महाराज खोटं बोलतंय म्हणले. किती प्रेम आहे, किती रडतात माझ्यासाठी, किती त्यांचा जीव आहे म्हणले माझ्यावरच. मग इतक्यात गावात सगळ्याला कळलं की आमका तमका मेलाय म्हणून. मग महाराज पण आले तिकडं. महाराज आले. महाराज म्हणले, काय झालं म्हणले. अहो, महाराज आल्यानंतर तर मोठ्यानं हंबरडा पडला बाईनं. महाराज तुम्ही तरी देवानं तरी असं कसं करावं हो, तुमच्या प्रवचनाला दर सोमवारी यायचं की हो, चांगल्या माणसाला तरी देवानं सोडायचं की. म्हणजे महाराज आल्यावर तो तिला लय मोठा हंबरडा फोडला आणि सगळा राग महाराजावरच काढला. असला कसला तुमचा देव, माझा नवरा मारला, असो तसो तसो. महाराज म्हणले, विधीचं विधान आहे म्हणले, कर्म कुणाला चुकलेलं नाही, त्याच्या नशिबात होतं तेवढं जगला, आता गेला म्हणले. असं म्हणल्यानंतर ती म्हणले, अहो ते खरं आहे म्हणले, काहीतरी करावं, यांना जिवंत करावं, आता मी नाही राहू शकत यांच्याशिवाय. बायकोनी सुरू केलं सगळं. आणि ऐकतंय कोण? त्याला बरं वाटलं ना सगळं. महाराजांना ते विनंती करू लागली, जिवंत करा म्हणून आमच्या नवऱ्याला.
काहीतरी हसलो तुमच्यामध्ये, काहीतरी करावं, जादू करावं महाराज म्हणायला लागले. असं म्हटल्यानंतर मग ते महाराज म्हणले, बर ठीक आहे म्हणले, एक उपाय आहे म्हणले माझ्याकडं, मी याला जिवंत करतो म्हणले. आनंद झाला सगळ्यांना. मी याला जिवंत करतो म्हटलं. जिवंत करतो म्हणल्यानंतर एक ग्लास पाणी आणा म्हणले. मी एक ग्लास पाणी आणलं आणि एक ग्लास पाणी महाराजांनी असं मंत्र मारला त्याच्यावरती. ओम फट स्वाप मंत्र मारला महाराजांनी. मंत्र मारल्यानंतर तर ते जे पाणी आहे, पाण्याचा ग्लास आहे, तो पाण्याचा ग्लास असा धरला सर्वांच्या पुढे. जो कोणी हे मंत्रून दिलेलं पाणी पिणार तर तो माणूस जिवंत होणार आणि जो पिणार तो मरणार. मग आता मात्र सगळ्यांची पाचावर धारण बसली. मग महाराजांनी पण थोडंसं धोतर वर केलं, ग्लास घेऊन महाराज सर्वांच्या पुढे गेले. पहिल्यांदा तो ग्लास नेला बायकोच्या पुढे. बायकोनी पक्ष बदलला. बायको म्हणली, काय केलंय म्हणली याने, आतापर्यंत म्हणली मला कधी बांगडी आणली नाही, साडी चोळी आणली नाही, सगळं माहेरवरनंच येतंय म्हणली, या मोठ्यानं काय केलं ह्यासाठी जगायला म्हणली. आतापर्यंत तर ती वेगळं बोलत होती काहीतरी. कवा फिरायला घेऊन गेला म्हटली मला, यात्रेला घेऊन गेला, काय केलं येणं म्हणली माझ्यासाठी, आयुष्यात सगळं म्हणली धुणन भांडी करून म्हणली हाडं झिजली आमची म्हणली, कामं करून शेतात, ह्याच्यासाठी मरून काय करायचं आहे म्हणली, मरू दे म्हणली, पाठीशी उचला म्हणली याला, माझ्या डोळ्यापुढं तिथं 2 मिनिटं ठेवू नका याला म्हणली. बायको अशी म्हणते. आता मात्र त्या आत मेलेला जी माणूस आहे त्याला साक्षात्कार व्हायला लागला. त्यानंतर ते म्हणले, तर म्हणले ठीक आहे म्हणले, तुम्ही तर नाही घेत पेत म्हणले. आजी होती, आई अजून जिवंत होती, 90च्या पुढं गेली होती, आणि तिच्याकडे ग्लास नेला आजीकडं. म्हणले आई तुम्ही तरी प्या म्हणले, आता काय तुमचं किती राहिले. आजी म्हणले, आता कुठे माझे खाय प्यायचे दिवस आलेत, आयुष्यभर कष्ट करून सगळे हाडमसनात जायची वेळ आली, आता कुठं माझे खाय प्यायचे दिवस आलेत. 90 झालेली आजी म्हणते, आणि मी का मरू म्हणली, आयुष्यभर कष्ट केलं आता ह्यासाठी मरते म्हणली, आपण नाही मरत म्हणली. त्याच्या बायकोचं लय प्रेम आहे म्हणली, त्याला मरू दे म्हणली, तिकडे द्या म्हणले ग्लास. असं म्हणल्यानंतर आजीनं पण घेतला नाही ग्लास, मुलांकडे गेला ग्लास पाण्याचा, मुलाला ग्लास दिला प्यायला. मुलं होते, मुलं काय म्हणले, काय करून ठेवलंय म्हणले आमच्यासाठी, अशी काय करोडाची इस्टेट कमवून ठेवली का आमच्यासाठी, तुझ्यासाठी मारायला. मुलं म्हणतात, सर्वांचीच मुलं अशी म्हणतात, चव्हाण प्रभूजी भ्रमात राहायचं नाही, किती कमवून ठेवा ते काय म्हणतात, काय करून ठेवले, काय आमच्यासाठी केलंय म्हणतात. तर असं बोलतात मुलं. तसेच बोलले मुलंही प्यायला तयार नाहीत. आता म्हणले, मग गावकरी सगळे जमले होते, तर गावातले लोक कोण पिणार हो, घरातले पिना झालेत, गावातले लोक कशाला पितात, कोणीच पिना. सगळ्यांनी ठराव केला. महाराज म्हणले, अहो म्हणले ह्याचं बी लय प्रेम नव्हतं म्हणले यांच्यावर, ह्यांच्यावर प्रेम नाही म्हणले, पण तुमच्यावर लय प्रेम होतं म्हणले याचं. त्या महाराजाला म्हणले, तुम्हीच प्या म्हणले पाणी आता. आणि तसंही महाराज लोकांनी जगून करायचं आहे काय, खायला कारण धरणीला बाहेर नुसतं प्रवचन तर देत आहे म्हणले, तुमचं काय बायकांना पोरण मागणं पुढं तुम्हाला काय, तुम्ही प्या म्हणले पाणी. महाराज म्हणले, बरोबर बोलता राव म्हणले तुम्ही, आणा म्हणले इकडं ग्लास. आणि महाराजांनी काय केलं, तो ग्लास घेतला, महाराज ते मंत्रून दिलेलं पाणी महाराज स्वतः पिले. जसं महाराज पाणी पिले तसं तो माणूस जिवंत झाला. इकडे यांचं सगळं ठरलेलं आधी हो, महाराज पाणी पिला, तो माणूस जिवंत झाला. इकडे सगळे टाळ्या वाजवायला लागले, हरिबोल हरिबोल. पण महाराज नाही मेले पाणी पिल्यानंतर. आणि म्हणले, आता छोडो घरबार चलो हरिद्वार. म्हणले बाद झालं म्हणले, आता
कळलं किती प्रेम आहे ते कळलं बाई तुझं. आता मात्र बाई अशी खाली बघ. दोन भूमिका निभावले ना आधी. आता आता काय कुठल्या तोंडाने तोंड दाखवायचं. आता काय म्हणूच शकले नाही. काय नाही, अंगाच्या कपड्यासह निघाला. चला म्हणले महाराज, म्हणले तुमच्या मठात जातो म्हणले. कळले म्हणले किती प्रेम आहे यांचं ते म्हटलं. असा प्रयोग घरी गेल्यानंतर करून पहा. असं मी म्हणणार नाही. पाणी देतो की मंत्रून. आलं लक्षात तुमच्या? तुम्ही जाऊन घरी प्रयोग करणार, माझं नाव सांगणार. प्रयोग करण्याची आवश्यकता. सत्य सर्वांना माहिती आहे, कोणाचं कोणावर किती प्रेम आहे सगळं काही माहिती आहे. लग्न झालं, लग्नाच्या तुम्हाला माहित होतं का ती बाई कोण आहे, तो बाबा कोण आहे माहिती आहे तुम्हाला? मग प्रेम कसं काय झालं तुमचं? लग्नाच्या अगोदर तुम्ही त्याला पाहिलं नव्हतं. 20 वर्ष त्यालाही माहित नाही त्याच्या जीवनात कोण येणार, तुम्हालाही माहिती तुमच्या जीवनात कोण येणार आहे. पण दोन व्यक्ती एकत्र येतात, कोणी रंग पाहतो, कोणी रूप पाहतो, कोणी गुण पाहतो, कोणी स्वभाव पाहतो, आणि मग दोघं ॲडजस्टमेंट करतात. लाईफ इज ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंट आहे की नाही? मग ॲडजस्टमेंट चालू आहे, प्रेम नाही आहे. त्याला नाव प्रेम दिलेलं आहे. त्याला नाव प्रेम दिलेलं आहे. आणि मग त्या प्रेमाच्या खाली मग आपण सगळं आयुष्य काढत राहतो. म्हणून मंडळीनं एक गोष्ट लक्षात ठेवा की आसक्ती जी आहे आपल्या परिवाराप्रती, कशा प्रकारे आपण घरच्यांवर संबंध ठेवू शकतो किंवा आसक्त होऊ शकतो, हे थोडंसं आपण अभ्यास करायला पाहिजे. आणि त्या अभ्यासाच्या दिशेनं किंवा त्याच्या पद्धतीनं आपण वागणूक असायला हवी आपली. उगाच आपल्या संसारामध्ये राहून माझी माणसं, माझी माणसं, माझी माणसं. इतिहास साक्षी आहे की आपल्याच लोकांनी आपल्या माणसाचा काटा काढलेला आहे. रामायण घ्या, महाभारत घ्या, काही पण काढा तुम्ही इतिहासामधलं, दुसरा इतिहास काढा. संभाजी महाराजांना कोणी पकडून दिलं? आपलीच माणसं होती. छत्रपती शिवाजी महाराजांना आपलीच माणसं होती, घरातलीच माणसं होती. लक्षात येते?